गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये तयार असणार आहे. यावेळेस बघायचं यश पोवळे एक उभरता सितारा म्हणून मात्र यशकडे सतत पाहिलं जातं आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर किरकोळ देयशीचा खेळाडू आहे. रनअप मध्ये आपण पाहिलं तर या सीझन मध्ये चांगला बदल त्याने स्वतःमध्ये आणलाय आणि आज बघायचंय मैदानामध्ये यश पोवळेवरती सगळ्यांच्या नजरा असतील. समोर आपण पाहिलं तर निखिल येळवंडे पहिल्या मॅच मध्ये चमक दाखवू शकला नाही. या मॅच मध्ये काय कामगिरी करेल, अगदी दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. तिथे आपण पाहिलं तर डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत तैनात. तोपर्यंत आलेली सिंगल आहे, एक धावी ती आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 15 धावा. यश पोवळे पुण्यात तयार. उरतो विकेट सेकंड राजू. स्विच इट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय. फार मोठी अपील यशाच्या मागे आपण पाहतोय अनिकेत पोवळे यांच्याकडून होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. मला वाटतं फलंदाजावरती आपण पाहतोय कदाचित तिथे प्रेशर बनवणं हे मात्र अनिकेतला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण त्यांना माहिती आहे की जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे अपील्स फलंदाजावरती दडपण निर्माण करू शकतात. पुन्हा यश पोवळे तयार असेल. उजव्या हाताने मारा करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक. तनुज चेंडूला इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूची फेकी करेल. चेंडू सोबत थोडेसे खेळत राहिले आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर संघाची धावसंख्या देखील आता मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्ड वरती 17 धावा. आज आपण पाहिलं तर भाऊसाहेब यशवंत ठाकूर दिवंगडी आघाडी माध्यमातून देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांचंही खऱ्या अर्थाने मी मनपूर्वक स्वागत करतो. सामन्याकडे घेऊन जाईल मैदानाच्या मध्ये पुढे एकदा मी तुम्हाला. स्कोर कार्ड वरती धावा 18 धावा. दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना पेरंगुट क्रिकेट पेरंगुट एक संघ जर आपण पाहिले गेले तर या संघाने गाजवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ देखील काही कमी नाहीये. हा देखील एक दादा संघ आहे. स्विचचा फटका खेळायचा होता परंतु व्हेरिएशन लास्ट मुवमेंटला चेंडूवरती बोट रोल केली यावेळेस यशने. आणि असं म्हणतात ना, यश आपण पाहिलं तर या सीझन मध्ये एक नवीन गुणवत्ता मात्र तो आत्मसात करतोय. आणि असं म्हणतात ना की माणूस ज्यावेळेस काहीतरी नाविन्यपूर्ण शिकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस छोट्या मोठ्या चुका होत असतात. पुन्हा ते यश तयार आहे. पुन्हा एकदा व्हेरिएशन. निखिलच्या पायामध्ये मात्र बेड्या ठोकण्याचं काम यावेळेस यशने इथे केलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक संपला जाईल इथे. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 18 धावा. या षटकामध्ये फक्त 4 धावा ज्या मात्र खर्च केल्यात यशने. चांगलं कमबॅक करून दिले संघाला. आणि आपण मी सांगत होतो ना की बदल हा माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही बदल केला पाहिजे. सुरुवातीला आम्ही 3-4 वर्षापूर्वीचा काळ जर आठवला तर यश हा एक वेगवान गोलंदाज म्हणून मात्र मुळशी तालुक्यामधून पाहिला जायचा. याच मान गावातून आपण पाहिलं तर याच मानभूमीमध्ये मात्र सगळ्यात पहिली 2 व्हीलर बाईक आपल्या नावावरती कोरणारा यश आज पुन्हा एकदा या माननगरीमध्ये आल्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये खूप बदल बघायला मिळाला. पूर्वीचा यश हा वेगवान गोलंदाज होता आणि या सीझन मधला यश हा व्हेरिएशन चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातोय. मनोज पवार महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे आपण पाहतोय मनोज. 18 धावा स्कोर कार्ड वरती. बॉल तयार. स्ट्राइक ऑन. राजू यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभव आज मात्र पणाला लावायचा आहे. निखिल येळवंडेले जर आपण पाहिले गेले तर थोडासा दुखापत आहे. तरी देखील आपण पाहतोय ज्यावेळेस गावचा संघ असतो, ज्यावेळेस आपल्या गावाच्या नावाची जर्सी आपल्या अंगा खांद्यावरती येते त्यावेळेस मात्र ते दुःख, आपल्याला होणारा त्रास, वेदना ह्या सगळ्या दूर ठेवाव्या लागतात. तिथे मात्र लढायचं असतं. आडव्या बॅटने चेंडू खेळला यावेळेस मिड विकेटला. ओ चैतन्य चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्न अपयशी राहिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आहे. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर निखिलच्या बॅट मधून आलेला चौकार. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
असं म्हणतात ना की जखमी वाघाला स्टेजच्या बॅक साईडला ज्या काही गाड्या आहेत टू व्हीलर आहेत त्या सगळ्या गाडी मालकांना विनंती आपल्याला त्या गाड्या बाजूला करून घ्या. आणि मला वाटतं त्या गाड्या सगळ्या इथल्या आयोजकांच्या आहेत. मॅचच्या दिशेने जायचे पुढे आता चेंडू थोडासा दूरवरती गेला असावा. बॉल सापडलाय का चैतन्य दादा? सापडलाय. ओके थँक्यू. स्कोर कार्ड वरती 23 धावा धावलकावरती जेवण आपण पाहतोय आलेलं आहे. ज्यांना ज्यांना जेवण करायचंय त्यांनी जेवण करून घ्या. निखिल येळवंडे बद्दल आपण चर्चा करत होतो. असं म्हणतात की जखमी वाघाला जर उभे राहण्याची संधी दिली ना ती दहशत तो दरारा घेऊन तो कायम जंगलात पुन्हा एकदा फिरतो. त्याचा दरारा कधी कमी होत नाही. आणि हा निखिल येळवंडे हा जखमी वाघ आहे. मनोज पवार तयार. लोअर फुल टॉस. हा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचा आहे. लॉंग कार्पेट चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू आहे तिथे डीप मध्ये. यश चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 24. स्कोर कार्ड वरती 25 धावा ज्या आहेत. उजव्या हाताने आपण पाहतोय मनोज पवार तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने अगदी दूरवरून चेंडू खेचायचा होता आणि नो बॉल. मला वाटतं विकेटच्या बाहेर टाकलेला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा मुख्य पंचांकडून. आणि इथे जर आपण विकेटच्या बाहेर आहे की नाही त्यासाठी आपण पाहतोय याच्याकडे DRS घेतलाय का सर? अंपायर्स कॉल आहे. आणि तिथे मात्र तिसरे पंच पाहतील की हा चेंडू इथे विकेटच्या बाहेर आहे की नाही. ऑनफिल्ड निर्णय जर आपण पाहिलं तर नक्कीच इथे नो बॉल तर दिलेला आहे परंतु आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडून नक्कीच निर्णय आज मात्र इथे सोपवला जाणार आहे. तोपर्यंत आपण पाहिले तर आज दिवसभरामध्ये 5 तगडे संघ आणि इथे नो बॉल आहे. रायझिंग स्टार पेरंगोट आहे. त्याचबरोबर पेरंगोट क्रिकेट क्लब पेरंगोट संघ आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरेचा संघ आहे. DCC पौड कोंडावळेचा संघ आहे. श्री काळभैरवनाथ करंड संतोष शेळके अनिकेतदादा शेळके आणि त्यांच्यासोबत असणारा त्याचा सगळा मित्रपरिवार. फ्री टॉन होता. आठव्या बॅटने चेंडू ते खेचलाय. तनुज आहे पुण्याचा चेंडूला कव्हर करेल. चेंडूची वेगी वेगवान होती. फ्लॅटेड डिलिव्हरी आपण इथे मैदानाच्या मध्ये म्हणूया. तनुची आलेल्या मान्यवरांचं आणि मित्रपरिवाराचं देखील स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. 27 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. स्विच इट लोअर फुल टॉस. एक खराब चेंडू आणि त्याचा घेतलेला पुरेपूर समाचार. हा चौकार आहे. आहे आणि इथे जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये आता 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती आहेत. ज्या संघांना आणि प्रेक्षकांना जेवण करायचं आहे सगळ्यांना विनंती आहे. संघांना विनंती आहे की आपण ज्यांना ज्यांना जेवण करायचे त्यांनी जेवण करून घ्या. आज आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पाहिलं गेलं तर खेळाडूंची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यासाठी मात्र सगळ्या आमच्या या आयोजकांनी घेतलेली मेहनत.
आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर आमच्या या स्पर्धेच्या आणि खेळाडूंसाठी जर आपण पाहिलं तर अन्नदाते म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो, ज्यांनी या स्पर्धेसाठी असं म्हणतात ना की जगातलं सर्वश्रेष्ठ दान ते म्हणजे अन्नदान. यावेळेस तरुण शेवटचं षटक घेऊन आलाय. डीप कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी जबरदस्त, परंतु तिथे थोडीशी दूरवरती राहिली फेकी. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. असे अन्नदाते सन्माननीय तानाजी दादा पारखी, त्याचबरोबर बाबाभाऊ पारखी या मान्यवरांच्या वतीने प्रत्येक दिवशी आपल्याला ते अन्नदाते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. 2 धावा येताना जे आपल्याला पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 33 रन. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना तनुज पवळेला आपण नेहमी चांगली बॅटिंग करताना बघितलंय, परंतु आज समोर निखिल येळवंडे उभा आहे आणि तनुज त्याच्या समोर कशा प्रकारे कामगिरी करणार. चांगला बॅटल रंगेल या दोन्ही खेळाडूंमध्ये. इनसाइड आउट. वाह, पेस होता, गती होती आणि त्याचा वापर केला यावेळेस निखिलने. हा षटकार. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा. वाह, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आत होता. समोर पुलाव भात असावा आणि त्याच्यासोबत जर कोशिंबीरची जर गोडी असेल, चेंडू पुन्हा एकदा बघायचा. चेंडूची ती फेकी केली जाईल आणि मैदानामध्ये आपण यावेळेस थँक्यू. आणि आपण म्हणतो ना कधी कधी चांगल्या कामासाठी स्वतःची विकेट इथे मात्र सोडावी लागते. 40 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तनुज तयार आहे. स्ट्राइक ऑन निखिल येळवंडे. यावेळेस चेंडूवरती बोटो थोडीशी रोल केली. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं तर विकेट पुन्हा एकदा सूरज होईल बाद. एका पाठोपाठ स्कोर कार्ड वरती 41 धावा धापलकावरती आहेत. कधी कधी आपण म्हणतो ना की ही आत्महत्या होती किंवा ही धावबाद झालेला खेळाडू, परंतु हे बलिदान होतं. हे निखिल येळवंडेच्या विकेटसाठी बलिदान आहे. स्विचचा फटका खेळायचा होता ईशाच्या मागे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली अनिकेत पवळेची. चेंडू मात्र त्याने सोडला नाही. अगदी ईशाच्या मागे तो मात्र भिंतीसारखा उभा राहिलाय. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुण्याचा तनुज तयार आहे. वाह वाह, मिड विकेटला हवा दाखवणारा आणि या संपूर्ण षटकाची हवा काढणारा षटकार छेरन. Thank you, DJ.
चला मैदानामध्ये आता विनंती असणार थोडी घाई करा आणि आघाडीच्या बॅटर्सला विनंती आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ थोडी घाई करा, स्पीडअप करायचंय. त्याचबरोबर यानंतरची होणारी मॅच पौड कोंडावळे विरुद्ध मारुंजी या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. सामन्याकडे मॅचकडे जाणार आपण तुम्हाला मैदानामध्ये घेऊन जाईल. आघाडीची जोडी मैदानामध्ये आता दाखल झालेली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर वेदांत चाळेकर आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये तनुज पवळे आहे. 24 चेंडू 48 हे समीकरण जे मैदानामध्ये आता असतील. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तेजस तयार आहे. स्ट्राइक ऑन तनुज पवळे, मुळशी तालुक्यातील एक हार्ड हिटर, एक विस्फोटक आणि विध्वंसक म्हणून मात्र त्याची ख्याती या संपूर्ण तालुक्यामध्ये राहिली आहे. तो तनुज बघायचा समोर तेजस उभा आहे. तेजसला नावाप्रमाणे तेजस्वी कामगिरी करावी लागणार आहे. पहिलाच बॉल लीडिंग एज होती आणि ते काय, निखिलची निराशा स्पष्टपणे जाणवली. इथे तुम्ही चौकार सोडलाय प्लस तुम्ही कॅच मिस केलाय. आणि इथे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे. नेरे संघाचा अतिरिक्त प्रतिनिधी नाहीये इथे, त्यामुळे बॅटिंग फिल्डिंग टीमला इथे 3 धाव्यांची पेनल्टी आहे. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण ही सगळी नियमावली आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय. 3 धावा ऍड केल्या जातील. जाऊया मॅचच्या दिशेने. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज बोला सर. त्यांनी सांगितलंय की मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनने जी काही नियमावली आपण दिलेली आहे त्या नियमानुसारच प्रतिस्पर्धी संघाचं काही म्हणणं नसेल तर मात्र कुठल्या प्रकारची तुम्हाला पेनल्टी दिली जाणार नाही. परंतु ते ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. 3 धाव्यांची पेनल्टी इथे ऍड केली जाईल. जाऊया मॅचकडे. पुण्याचा बॉलर तयार तेजस. कट करण्याचा प्रयत्न इथे होता कारण आपण सगळी स्पर्धा मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नियमानुसार मात्र ही क्रिकेटची स्पर्धा आपण खेळवतोय. आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर नियम महत्वाचे आहेत.
मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉल होता या तेजस. तनुज यावेळेस बॉलच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपल्याला जे पाहायला मिळाले आणि पंचाने कळवले की यावेळेस चेंडू थोडासा इन होताना आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहे, कारण 3 धावेची पॅनल्टी देखील आपण येथे ऍड केलेली आहे. तेजस तयार असेल. स्ट्राईक ऑन. तनुज यावेळेस लेट कट शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडू ते खेळलाय. तोपर्यंत आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 8 धावा. चला यानंतरची होणारी मॅच पडकुंडाळे विरुद्ध मारुंजी या 2 संघांमध्ये सामना आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी कॅप्टन आलेले आहेत. सामन्याकडे जाऊयात. संतोष भाऊ शेळके यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करतोय. स्कोर कार्ड वरती 8 धावा. हा चेंडू फार मोठी अपील जी मैदानामध्ये केली जरूर जाते. आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर अपील मध्ये कुठलाही विश्वास नव्हता. सन्माननीय सीतारामजी परके साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस एसटीडी करणार आहोत. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे मैदानामध्ये पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती. तेजसचं चांगलं कमबॅक बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तिथून पुढच्या त्यामध्ये +3 धाव्यांची पॅनल्टी देखील आहे. म्हणजे या षटकामध्ये फक्त 5 धावा ज्या खर्च केल्या तेजसने. चांगल्या स्पेलची सुरुवात, चांगली सुरुवात अपेक्षित होती, ती चांगली सुरुवात मात्र इथे करून दिली आणि पहिली विकेट देखील येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर देखील आता मैदानामध्ये बघायचे दाखल येते मैदानामध्ये जे होणार आहेत. सामना मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर आज या स्पर्धेचा जर आपण पाहिले तर असणारा हा 4था दिवस. 18 चेंडू शिल्लक आणि 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. मारुंजी संघाने टॉस येथे जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. राजू सक्करी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. स्ट्राईक ऑन. तनुज यावेळेस तनुजच्या बॅट मधून आसमानी टोला, गगनभेदी, गगनाला गवस निघालणारा कडक षटकाचे रन. थँक्यू. यावेळेस मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर षटकार पहिल्याच बॉलवरती आलाय. पुढ्यात अगदी पुढे टाकलेला चेंडू होता. त्यानंतर चेंडूचे आपण पाहिले गेले तर चेंडूला कव्हर करतायत. 3 खेळाडू होते बॅकअपला. संघाचं धावफलक जर मैदानाच्या मध्ये बघितले गेलं तर पुन्हा एकदा स्कोर कार्डकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. धावफलकावरती धावा मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 15 धावा. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. एक आपण पाहिले तर तनुज पोळीच्या डोक्यावरती जर आपण पाहिलं तर पिवळ्या रंगाची कॅप आहे. पिवळा रंग म्हटलं की मैत्रीचं प्रतीक. आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य गोळे यांच्या डोक्यावरती आपण पाहिले तर लाल रंगाची कॅप आहे. लाल रंग म्हटलं की ते प्रेमाचं प्रतीक. आता बघायचं मैदानाच्या मध्ये एका बाजूला चैतन्य, दुसऱ्या बाजूला तेजस आहे. राजू सक्करगीचा अनुभव कसा असेल? अनुभव पणाला लावावा लागणार आहे. यावेळेस पुढे सरसावत चेंडू खेळलाय आणि चैतन्याचं कौतुक आहे. चैतन्याला माहिती आहे जर इथे तेजस ज्या प्रकारची बॅटिंग करतोय किंवा तनुज ज्या प्रकारचं आपण बोलतो आक्रमण त्याने चढवलेलं आहे आणि ज्या एंडने धावा येणं गरजेचं आहे ना, तर तिथे मात्र माझं काम एकच आहे की तनुजला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे मात्र केलंय जे चैतन्य गोळे यांनी. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
राजू सकरगीचा पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. तनुज पोळेच्या बॅट मधून जबरदस्त हल्ला, षटकार. षटकार मात्र यावेळेस आपण पाहतो पुढे एकदा खेचला. या षटकाराने संघाचं धावफलक वेगाने फ्लाय होत आहे. धावफलकावरती 22. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता 26 धावांची गरज मैदानामध्ये आहे. आणि आपण पाहतो ना की ज्या खेळाडूवरती जास्त विश्वास आहे किंवा जो खेळाडू संघाचा कडा आहे त्याच राजू सक्करगीवरती इथे प्रचंड मोठं आक्रमण. हा ट्रॅकर बैठक स्ट्रोक, घुटना टेक और तनुज पोवळे का सिक्सर देख रन. जबरदस्त आक्रमण यावेळेस मात्र जे पाहायला मिळालं. तनुज पोवळेचा लागोपाठचा दुसरा षटकार, 28 धावा स्कोर कार्ड वरती. सन्माननीय या स्पर्धेच्या निमित्ताने संदीप भाऊ पारखी यांचा देखील यशस्वी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील श्री काळभैरवनाथ करंडक 2025 मध्ये मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे. या षटकामध्ये तिसरा षटकार आलाय. चेंडू मात्र यावेळेस थोडासा दूरवरती चेंडू ठेवलाय तिथे. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच आपण पाहिले तर महेश जाधव सरांकडून. तिन्ही पंच आपण पाहिले तर अजय आवळे सरांचा पॅनल जरूर या मैदानावरती काम करतोय. क्रिकेट.च्या माध्यमातून 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर केले जात आहे. पुढे सरसवले डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू मात्र तिथे शोधून काढलाय तनुजने. यावेळेस यश मिळू दिले राजूने. हा अनुभव असतो. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर आता सामन्याकडे तुम्हाला ते पुन्हा घेऊन जाणार आहे. विकेट, अगदी महत्वाची विकेट यावेळेस येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती आपण बघितले गेले तर 29 धावा, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. स्कोर कार्डकडे आपण पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बघूयात. यावेळेस 12 चेंडू आणि आता 19. ज्या प्रकारची स्टार्ट हवी होती, ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती सुरुवात तर मात्र इथे करून दिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये बघायचं आता नवीन बॅटर मनोज दाखल झालेत. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणार आहेत आणि आज तेजस जरूर संघामध्ये नाही आहेत. त्यामुळे त्यांची कुठेतरी उणीव ही संघाला नक्कीच जाणवेल. परंतु बघायचं त्यांची जागा भरून काढण्यासाठी आज कशा प्रकारे हे सगळे खेळाडू कामगिरी करतील. परंतु समोर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाकडून या सीझन मध्ये आपण पाहिलं तर नवीन चेहरे पुढे आलेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विराज जाधव गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल. स्ट्राइक ऑन चैतन्य गोळे. डोक्यावरती थोडासा बर्फ ठेवला होता आणि आता मात्र मोठा तडाखा दिलाय. मिड विकेटला तिथे खेळाडू शोधून काढला. विकेटचं होणारे पतन. यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आता षटकार तर खेळण्याचा प्रयत्न होता चैतन्याचा, तो फटका फसला दिले आणि त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अनिकेत पवळे. पुन्हा एकदा मात्र ती जबाबदारी आज अनिकेतला इथे सिद्ध करावी लागणार आहे. कारण आपण पाहिलं तनुज बाद झाल्यानंतर कुठंतरी हे बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे, बरोबर ना मयूरप्पा. ज्यावेळेस तनुज खेळला अशी परिस्थिती अनेक वेळा ओढवली की वन साइड मॅच जिंकलेले ते, मग किती धावा असू द्या. परंतु कधी कधी
12 चेंडू आणि 12 धावा जरी असतील आणि तनुज मैदानामध्ये नसेल तर मात्र कुठेतरी फलंदाजी पाय डगमगताना देखील आम्ही बघितलेले आहेत. आज बघायचं अनिकेत, ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे अनिकेतला. कोलवट टप्प्याचा बॉल लेट आपण पाहतोय मैदानाची चित्र थोडासा उशीर झालाय स्ट्रोक खेळायला. डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता इथे असेल. संघाचं दाखवलं की दिसते रे 10 चेंडू शिल्लक 19 धावांची अजूनही गरज. अनिकेत पवळे संघाचे कॅप्टन आणि असं म्हणतात की कॅप्टन. परंतु दुसऱ्या बाजूला विराज जाधवचं कौतुक आहे. हा उभारता खेळाडू आहे आणि त्याने काय गोलंदाजी केली बघा. पुन्हा खुलवट टप्प्याचा बॉल होता सरळ बॅटे फक्त खेळलाय सिंगल तरी ते आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार मैदानामध्ये खेळवला जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती 30 धावा. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता 2च्या सरासरीने धावा इथे मात्र ज्या बनवायच्या आहेत. मनोज पवार महाराष्ट्र पोलीस आहेत. दुसऱ्या बाजूला विराज जाधवचा जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल आपल्याला बघायला मिळतोय. हा उभरता स्टार आहे. लोअर फुल टॉस पुढा एकदा डीप उडाला चेंडू. फलंदाजाला रीड मात्र चेंडू इथे होऊ देत नाहीयेत. विराज डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक किती स्थिर आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत बनवायचे आहेत 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावा. या डावातले आपण पाहिलं हे 2 चेंडू देखील अतिशय महत्वाचे असणार आहेत. पुन्हा एकदा विराज तयार. मनोज पवार स्ट्राईक ऑन. यावेळेस बॅकफुटला चेंडू खेळलाय डीप कव्हरच्या दिशेने. खेळाडू आहे तिथे डीप मध्ये. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नकार मैदानाच्या मध्ये कळवला जातोय. एकच धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 31 धावा. 7 चेंडू शिल्लक 17 धावांची अजून गरज. अनिकेत पवळेला माहिती आहे ह्या चेंडू या डावातला अतिशय महत्वाचा आहे. परंतु वीराचं कौतुक आहे. एकही मोठा स्ट्रोक या षटकामध्ये त्याने खेळू दिला नाही. 5 चेंडू टाकलेत. यावेळेस मात्र चेंडू वेगाने जरूर आपण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये टाकलाय आणि ते अपील झाली. विकेटचं होणारे पतन. फलंदाज अनिकेत पवळे होईल बाद. विकेट मैदानाच्या मध्ये येताना जे आपल्याला पाहिलं मिळेल नवीन फलंदाज आता मैदानाच्या मध्ये दाखल ते होणार आहे तो यश. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण इथे बघणार आहोत. 31 धावा 6 चेंडू शिल्लक आणि आता 17 धावांची अजून गरज. 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण गोलंदाजीसाठी. गोलंदाज बघायचे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. उत्कर्ष जाधव नाव उत्कर्ष आहे. उत्कृष्ट कामगिरी देखील करायची आहे. समोर मनोज पवार. नॉन सेकंडला यश. मनोज पवार यांना दाखवावं लागेल पवार इज पॉवर. पुढे सरसावलेत. चेंडू खेळला लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे काय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार. षटकार पहिल्या चेंडूवरती येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. आज फलंदाज गोलंदाज फॉर्म मध्ये आहेच. परंतु आज आमचे शिरुद्र ऑडिओज तिने आमचे डीजे ऑपरेटर फॉर्म मध्ये आहेत. ते देखील फायर आहेत आज.
चांगले चांगले गीत मात्र जे वाजवले जात. पुढे मनोज तयार असेल उजव्या हाताने. पुढे सरसावत बॅटचीकडे असेल थर्मॅच्या दिशेने चेंडू. थोडेसे खेळाडू मात्र चुकी करताना पाहायला मिळाले. 2 धावा इथे येताना मैदानामध्ये बघायला मिळतील. 2 धावा तर आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेची मागणी केली आहे. डेंजर एंडला आहेत मनोज, परंतु 3 धावा सक्सेसफुलपणे. साज बाज और ताज 3 धावा यावेळेस मैदानाच्या मध्ये आल्या आणि या 3 धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 40. कुलबट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. पुढे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर चेंडूची तिथे फेकी होती तोपर्यंत आलेली सिंगल आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा अजूनही ज्या मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 3 चेंडू आणि 7 हे समीकरण जे मैदानाच्या मध्ये आता असेल. कुलबट टप्प्याचा बॉल यावेळेस पुढे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर डेंजर एंडला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तिथे तिसऱ्या पंचांची मदत यावेळेस मात्र जी घेतली जाणार आहे. पहिली धाव तर आलेली आहे, परंतु दुसरी धाव इथे पूर्ण झाली आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचांकडून आपण निश्चितपणे पाहणार आहोत. निर्णय येईल तिथे. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या चेंडूवरचा निर्णय अजून येणे मात्र बाकी आहे. थोडीशी फायटिंग मॅच आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. दोन्ही संघ सांगितलं ना की दोन्ही संघ तगडे ताकदवर आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने देखील आपण पाहिलं तर या मुळशी तालुक्यातील अनेक मानाचे करंडक हातामध्ये मिरवलेत. राजू सक्करी यांचा स्पेल असेल, किरण जाधव असेल, निखिल येळवंडे असेल आणि आता या सीझन मध्ये बरेचसे नवीन खेळाडू आहेत. त्यांच्यावरती ठेवलेला जो विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी देखील मात्र करायची उत्कर्षला. तिसरे पंच आपण पाहतोय आमचे अजय आवळे सर. नॉट आउट. 2 धावा इथे यशस्वीरित्या मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जातील. शेवटचे 2 चेंडू आणि आता 5 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा उत्कर्ष. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. चेंडू पडला. दिशा बदलली. सुसाट मारायचा वेग. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर फरार. आलाय चौकार. थँक्यू. शेवटचा 1 चेंडू आणि आता 1 धावेची गरज. पैसा वसूल मॅच आपण मैदानामध्ये बघतोय मित्रांनो. एका बाजूला पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. सामना जो बरोबरी सुटला दोन्ही संघांना 1-1 पॉइंट दिला जाईल. बघायचे मॅच कुठल्या बाजूला जाणार आहे. परंतु प्रेक्षक राजा मॅच आवडली असेल एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच रंगली आहे. 1 चेंडू आणि 1. एका बाजूला उत्कर्ष, दुसऱ्या बाजूला मनोज पवार. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस उत्कर्ष आहे. दुसऱ्या बाजूला मनोज पवार. महाराष्ट्र पोलीस. चौकार. नशिबाचा चौकार तर आलाय, परंतु आता नको नशिबाची साथ मला. मनगडात अजून खूप सारं बळ दे.
आणि अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. सामना जिंकलाय पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाने. महेश सर लेग बाईज आहे का बॅट आहे? लेग बाईज आहे.